नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील सर तुम्हा सर्वांचं आपल्या स्वरूपा अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी गणित भाग 1 आणि या भाग 1 मध्ये पहिलं प्रकरण पाहणार आहोत। दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणातील पहिला जो सराव संच आहे 1.1 हा आपण आज इथे पाहणार आहोत। चला तर मग करूया आपल्या या व्हिडिओला सुरुवात। बघा, पहिलं दिलेलं सराव संच 1 मध्ये पहिलं दिलेलं आहे आपल्याला की खालील कृती पूर्ण करा आणि पूर्ण करताना आपल्याला समीकरण पहिलं दिलेलं आहे, समीकरण दुसरं दिलेलं आहे आणि या समीकरणांमध्ये आपल्याला त्यांची काय सांगितली आहे, बेरीज करायला सांगितलेली आहे। सगळं गणित दिलेलं आहे त्यामुळे मी जास्त त्यावर डिस्कशन करत नाही। तर आपल्याला हे बेरीज करत असताना आपल्याला माहिती आहे की वजा आणि अधिक हे 3y जातात आणि म्हणून ते त्याचा खाली कुठल्याही प्रकारचं त्यांनी घेतलेलं नाही। पण 9 आणि 12 हे जे आहेत, 9 अधिक 12 किती होतात बरं? तर 9 अधिक 12 होतात 21। त्यानंतर 5x आणि 2x यांची बेरीज किती होते? तर ते 7x होते आणि ते x दिलेला आहे म्हणजे आपल्याला इथे फक्त लिहायचे 7। ठीक आहे, आता या 21 ला आपण इथे असं उतरवून घ्यायचं आहे। हा x आणि हा जो 7 आहे या दोघांचा काय असणार आहे? या दोघांचा असतो गुणाकार, म्हणून बरोबरच्या या साईडला जर 7 आले तर ते होतात भागिले आणि मग 21 भागिले किती? तर 7 त्रिक 21 आणि म्हणून इथे आपण लिहिणार आहोत 3। मग हे x बरोबर 3 आलं, मग हे 3 आता बघा x बरोबर 3। जेव्हा आपण एखादी ऍक्टिव्हिटी सोडवत असतो तेव्हा कधी कधी पुढची स्टेप बघितली ना की ऑटोमॅटिकली आपल्याला मागची स्टेप जी आहे ती आपल्याला उतरवता येते। आपण जर ते x बरोबर 3 दिलं असतं तर इथे x बरोबर 3 आपण ऑटोमॅटिक लिहू शकलो असतो, भले आपल्याला हे जमू नाही तर नाही जमू। म्हणजे परीक्षेमध्ये पण आपल्याला जे ऍक्टिव्हिटी विचारतात तेव्हा सुद्धा अशा प्रकारचा आपण अंदाज लावू शकतो। जर एखाद्या विद्यार्थ्याला ऍक्टिव्हिटी सोडवणं कठीण जात असेल तर पुढची स्टेप त्याच्या पुढची स्टेप चेक करून आपण ते पाहू शकतो। ठीक आहे, इथे x बरोबर आपल्याला माहिती आहे की इथे x होता 5x, आपण बघितलं इथे 5x बघा हा 5x होता। मग 5 लिहिलंय, इथे x काढलाय म्हणजे x च्या ठिकाणी आपल्याला किती लिहायचे आहेत? 3 लिहायचे आहेत। आता याच्या पुढे 5 त्रिक 15, आता इथे थोडंसं आपण बघितलं तर याच्यात स्टेप्स डायरेक्ट असतात। मग मी इकडे तुम्हाला एक सोडून दाखवतो की 5x अधिक 3y बरोबर 9 अशा प्रकारचं ते आहे। त्यानंतर 5 गुणिले इथे बॉक्स केलाय म्हणजे आपल्याला इथे 3 ठेवायचे आहेत, अधिक 3y बरोबर 9 अशा प्रकारचं आपल्याला लिहायचंय। त्यानंतर आपण बघितलं तर 5 त्रिक 15 अधिक 3y बरोबर 9। ठीक आहे, पुढे आपण बघितलं तर हे 3y इथेच ठेवणार, हा 9 इथेच ठेवणार आणि हे जे 15 आहेत ते उचलून या साईडला आणणार। मग 15 या साईडला आणल्यानंतर आपल्याला माहिती आहे की यांचे काय करायचे, 15 इकडे आले ते वजा होतात आणि म्हणून 3y लिहिले। 9 वजा 15 होतील का रे? तर 9 वजा 15 होणार नाही, हे उत्तर येणार होणार नाहीत म्हणून वजा चिन्ह द्यायचं आणि 15 तून 9 वजा करायचे तर उत्तर किती येतं? 6। मग y बरोबर किती? तर वजा 6 भागिले 3। y बरोबर किती? तर 3 दुणे 6 आणि हे वजा चिन्ह, मग हे उत्तर आपल्याला इथे वजा 2 इथे आणायचं आहे। मग नीट बघितलं ना आपण तर याच्यातल्या संख्या आपण तिथे टाकण्याचा प्रयत्न करूया। बघा इथे काय केलंय, 3y बरोबर 9, बघा 3y बरोबर 9 म्हणजे ही स्टेप येते, म्हणजे ह्या स्टेप नंतर ही स्टेप मध्ये घेतलेली नाहीये आणि त्यानंतर डायरेक्ट तिसरी स्टेप घेतलेली आहे। 3y बरोबर 9 वजा किती? तर 15 आणि मग या दोघांची वजाबाकी केली आपण तर ही स्टेप आहे इथे वजा 6 म्हणून, त्यानंतर ही स्टेप आहे वजा 6। ठीक आहे, आणि मग या दोघांचा भागाकार इथे लिहिलाय आणि मग हेच आपल्याला बघायचंय की हा 3 आपल्याला इथे लिहायचंय आणि हा वजा 2 आपल्याला इथे लिहायचंय। या प्रकारची आपल्याला गणित सोडवायची आहे। आता हे करत असताना आपल्याला बघा ही ऍक्टिव्हिटी सोडवत असताना जर कुठे गोंधळ होत असेल तर सरळ सरळ आपण या प्रकारे आपण आधी सोडून घ्या बाजूला आणि आपल्याला परीक्षेमध्ये तशी मुभा आहे की ऍक्टिव्हिटी एका साईडला लिहिली की त्याला एक पेन्सिलने पट्टीने रेषा मारायची आणि या साईडला आपण ती ऍक्टिव्हिटी लिहून काढायची आणि ऍक्टिव्हिटी मधले जे काही चौकोन आहेत ते चौकोन याच्यामधले बघून भरायचे। हा अट मात्र आहे, ऍक्टिव्हिटी जशी दिलेली आहे तशीच ती असली पाहिजे आणि ते चौकोन तिथल्या तिथे असले पाहिजे आणि ते भरले पाहिजे। याच्यामध्ये कुठली एक स्टेप वाढवायची नाही, कुठली एक स्टेप गाळायची नाही। त्या बॉक्सला आपल्याला मार्क असणार, हे बॉक्स भरला की मार्क असणार, हा बॉक्स भरला की मार्क असणार, अशा प्रकारे मार्क असणार। पण कधी कधी गोंधळ होतो ना की कुठल्या बॉक्स मध्ये कुठली संख्या लिहायची, इथे नक्की आता 3 व x 5x लिहायचे होते की 5 गुणिले x लिहायचे होते की 5 अधिक x लिहायचे, काय कळत नाही ना। मग त्यावेळेस आपण याप्रमाणे असं सोडून घ्यायचं, मग आपल्याला ते लक्षात येतं। इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल अशी अपेक्षा करतो। जाऊया पुढच्या गणिताकडे। पुढचं गणित आहे आपलं गणित क्रमांक 2, एक सामायिक समीकरणे सोडवा। आणि एक सामायिक समीकरण सोडवण्यासाठी बघा इथे आपल्याला काय करायचं आहे, दोन समीकरण आपल्याला आडवी आडवी दिलेले असणार आहेत।
ती आपल्याला एकाखाली एक लिहायची आणि त्यांना आपल्याला काय करायचे, अंक द्यायचे आहेत, म्हणजे त्यांना नावं द्यायची आहेत आपल्याला. तर 3A अधिक 5B बरोबर 26 याला द्यायचं 1 नंबर आणि A अधिक 5B याला द्यायचे 22 बरोबर याला द्यायचे 2 नंबर. हे पहिलं आपलं काम असणार आहे. त्यानंतर आपलं काम असणार आहे ए आणि बी चे सहगुणक चेक करायचे, समान आहेत का, समान असतील त्यानुसार पुढचा आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. तर आपण बघितलं तर इथे आपण बघतोय की ए आणि बी यांचे जर सहगुणक बघितले तर बी मध्ये सहगुणक आपल्याला सारखे सारखे दिसत आहेत, बरोबर आहे. मग बी चे सहगुणक जर आपल्याला सारखे सारखे दिसत आहेत तर मग त्यांची चिन्ह कशी आहेत, तर चिन्ह समान आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल, वजाबाकी करावं लागेल. म्हणून आपण लिहूयात की समीकरण यामधून हे वजा करू. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही 1 आणि 2 लिहिलंच नाहीये, तर लिहिलं का नाहीये, तर कुठलं समीकरण मोठं दिसतंय आणि कुठलं लहान दिसतंय आपण ठरवायचं. मग आपल्याला दिसतंय की एक समीकरण मोठं आहे, मग 1 मधून 2 वजा करू. आपल्याला निर्णय घ्यायचे ना, आपण 2 मधून 1 वजा केलं तर वजा उत्तर येणार आहे, थोडंसं आपल्याला गोंधळ होऊ शकतो, म्हणून आपण नीट चेक केलं. मग 3A अधिक 5B बरोबर 26 आणि 1 अधिक 5B बरोबर 22. जेव्हा वजा करायचं असतं, यांची दोघांची वजाबाकी करायची आहे, तर समीकरण 2 लिहिल्यानंतर खाली थोडीशी जागा शिल्लक ठेवा, जेणेकरून जर आपण वजा करणार असू तर आपल्याला खालच्या समीकरणांची जी सगळी चिन्ह आहेत ती चिन्ह आपल्याला काय करावी लागतात, बदलावी लागतात. जर अधिक असेल तर आपल्याला ते वजा घ्यावं लागतं आणि वजा असेल तर आपल्याला ते अधिक घ्यावं लागतं. तर याप्रमाणे या एचं चिन्ह आपण अधिक होतं ते वजा करूयात, हे अधिक होतं ते वजा करूयात आणि 22 सुद्धा अधिक आहेत ते सुद्धा वजा करूयात. म्हणजे 3A मधून ए जर वजा केले तर उत्तर येतं 2A. त्यानंतर 5B आणि 5B अधिक आणि वजा. आता बघा यामध्ये आपल्या लक्षात येईल की हा अधिक आणि हा वजा, इथे अधिक अधिक चिन्ह ते आपल्याला घ्यायचे नाहीत, आपण जे चिन्ह बदललेलं आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. आणि म्हणून आपल्याला हे आणि हे कट होणार आणि यांची जर वजाबाकी केली तर 26 वजा 22 केले तर उत्तर 4. म्हणजेच हे 2 जर इकडे दिले तर 2A बरोबर 4 असेल तर ए बरोबर 4 भागिले 2. हा 2 जो आहे हा 2 इकडे गुणाकाराला असतो, तो इकडे आणूयात. बरंच विद्यार्थ्यांना या स्टेप्स कळतच नाही. जर हे स्टेप कळत नसेल ना तर सरळ सरळ विद्यार्थी मित्रांनो काय करा, 2A बरोबर 4 आहे, इकडे 2 आहे की नाही, मग हा 2 दोन्ही बाजूला काय करायचा, भागायचा आहे. म्हणजे काय होईल, हा 2 आणि हा 2 कट होईल, इथे राहील A आणि या 2 याला भाग दिलं तर उत्तर आलं 2. आता हे सोप्या पद्धतीने आपण जाऊया, ठीक आहे. आणि यानंतर ए ही किंमत आपण कोणत्या तरी एका समीकरणामध्ये ठेवूयात. बघा तर आपण ए बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवूयात, 1 मध्ये ठेवू. आणि मग समीकरण 1 जे आहे 3A अधिक 5B बरोबर 26 हे आहे समीकरण 1. आता मगाशी जर आपण ऍक्टिव्हिटी बघितली तर लगेच ए ची किंमत टाकून दिली होती, पण आपण एकदा लिहून काढलं तरी हरकत नाही. आणि म्हणून आपण असं करूयात, इथे बघा ज्याची किंमत आपल्याला लिहायची आहे ते ए ला आपण काय केलंय, कंस घेतलेला आहे, कारण ए ला आपल्याला लिहायचं नाहीये. एच्या बदली आपल्याला काय घ्यायचं आहे, तर 2 ही किंमत घ्यायची आहे आणि म्हणून आपण इथे लिहिलं 2. मग 3 दुणे किती होतात, तर 6 अधिक 5B बरोबर 26. आणि मग याचा जर आपण विचार केला तर इथे 5B इकडे 26, हे 6 जे आहेत ते जर बरोबर त्या साईडला नेले इकडे आणले तर ते होतात वजा. आणि म्हणून 5B बरोबर 26 वजा 6 किती होतात, तर 20. आता इथे ज्याप्रमाणे केलं त्याचप्रमाणे आपण करूया. तिथे कधी कधी काही काहींना गोंधळ होतो, मग त्याप्रमाणे आपण विचार करूयात. आणि 5B इथे 20, दोघांकडे छेदस्थानी इकडे 5 इकडे 5, हे 5 गेले हे 5 गेले, इथे राहिला B आणि या 5 ने जर भाग दिलं तर 5 चोक 20 म्हणजे B बरोबर आलंय 4. आणि म्हणून आपण इथे लिहू शकतो, म्हणून उकल लिहिताना आपल्याला लिहायचं आहे एक्स आपण आधी लिहितो, वाय नंतर लिहितो, त्याचप्रमाणे आपल्याला घ्यायचं आहे ए आधी बी नंतर. आणि मग याचं उत्तर असणार आहे ए ची किंमत आलेली आहे आपल्याला 2 आणि बी ची किंमत आलेली आपल्याला 4. अशा प्रकारे आपण हे गणित सोडवले. आता हे गणित सोडवल्यानंतर ही गणिताची उत्तर आपण मागे जाऊन चेक करणार का, तर ही गणिताची उत्तर आपण इथेच तपासू शकतो. तर तपासायचं असेल बरोबर आहे की नाही, तर एक समीकरण घेऊयात.
त्याची डावी बाजू उजवी बाजू चेक करूयात, बघूयात बरं. इथे मी घेतो या साईडला, जर डावी बाजू 3a अधिक 5b, पहिल्या समीकरणाची डावी बाजू चेक करूया आणि 26 उत्तर येते का बघूयात. मग 3 गुणिले a अधिक 5 गुणिले b, a ची किंमत आलेली आहे 2, 5 b ची किंमत आलेली आहे 4, मग 3 दुणे 6, 5 चोक 20, 20 अधिक 6 बरोबर 26, म्हणजेच आपल्याला हे डावी बाजू आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर इथे बरोबर आहे. म्हणजे जी काही समीकरणं आहेत, आपण वर्ग समीकरण म्हणा, जे दुसरं पकड आपण बघूयात, आपण जेव्हा पाहूयात तेव्हा ते येणारच आहे, तेव्हा मी सांगणारच आहे. पण आता आपण एक सामायिक समीकरण जी बघतोय, त्या एक सामायिक समीकरणांची उत्तर आपण तिथेच चेक करू शकतो. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे की चुकीचं आहे ते आपल्याला लगेच तिथे कळणार आहे. कधी कधी चिन्हांमध्ये बदल झाला की आपली उत्तर चुकतात. तर अशा प्रकारे तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि लिहू शकता. ठीक आहे, कळलं असेल अशी अपेक्षा करतो आणि आपण जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचं गणित आहे x अधिक 7y बरोबर 10 आणि 3x वजा 2y बरोबर 7. x वजा 2y बरोबर 7 समीकरणांना वर खाली लिहून त्यांना आपल्याला काय करायचे आहेत, क्रमांक द्यायचे आहेत. काय करायचे, क्रमांक द्यायचे आहेत. आणि क्रमांक दिल्यानंतर आपण काय करणार आहोत, तर आपण सहगुणक चेक करणार आहोत. आणि सहगुणक चेक केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की इथे x चा सहगुणक 1 आहे, इथे 3 आहे, y चा सहगुणक इथे 7 आहे, इकडे वजा 2 आहे. कोणतंही सहगुणक सारखं नाही आणि त्यामुळे आपल्याला कुठल्या तरी एका समीकरणाला गुणून ते दुसऱ्या समीकरणाच्या सहगुणाप्रमाणे ते करायचं आहे. मग आपल्या लक्षात येईल की x ला गुणणं आपल्याला सोपं आहे, म्हणून मी इथे लिहितो की समीकरण 1 ला 3 ने गुणू आणि म्हणून 3 गुणिले x अधिक 7y बरोबर 10. आणि मग आपण काय करूयात, प्रत्येक पदाला 3 ने आता गुणूयात. या 3 ने जर x ला गुणलं तर 3x अधिक या 3 ने 7 ला गुणलं तर 21y बरोबर या 3 ने 10 ला गुणलं तर 30. एवढं आपल्याला येणार आहे. आणि मग नंतर याला आपण काय करणार, समीकरण 3 हे नाव देणार आहोत, 3 क्रमांक आपण देणार आहोत. आता हे आपल्याला करायचं आहे ते समीकरण 2 आणि 3 यांच्याबरोबर विचार करायचा आहे. समीकरण 1 ला आपण काही वेळापुरता बाजूला ठेवणार आहोत. आणि म्हणून जर समीकरण जर आपण चेक केलं की 3x आणि 3x या दोघांची चिन्ह जर सारखी आहेत तर त्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे, वजाबाकी करावी लागणार आहे. मग समीकरण 3 मधून 2 वजा करूयात आणि मग समीकरण 3 वरती लिहूयात, समीकरण 2 खाली लिहूयात. मग समीकरण 3 आहे 3x अधिक 21y बरोबर 30 आणि समीकरण 2 आहे 3x वजा 2y बरोबर 7. यांच्यामध्ये दुसऱ्या समीकरणामध्ये खाली जागा सोडणार आहोत कारण आपल्याला वजाबाकी करायची आहे. मग वजाबाकी करताना दोघांच्या मधोमध आपण एक चिन्ह देऊयात वजाचं. आणि मग खालच्या समीकरणाचे चिन्ह आपल्याला बदलायचे आहेत का, तर आपण ती वजाबाकी करतोय. जर आपण बेरीज करत असतो तर आपल्याला खालच्या समीकरणाचे चिन्ह मात्र बदलायची गरज लागली नसती. आणि म्हणून याचं चिन्ह आपल्याला वजा करावं लागेल, याचा अधिक करावं लागेल आणि याचा सुद्धा वजा करावं लागणार आहे. म्हणून हे 3x आणि हे 3x जातील कारण ते अधिक आणि वजा झाले. आता 21y अधिक 2y बरोबर 23y, त्यानंतर 30 वजा 7 बरोबर सुद्धा 23 उत्तर आलेलं आहे. आणि मग आपण जर विचार केला तर हे 23y आणि इकडे 23, तर याच्यामध्ये भागिले 23 केलं आणि इकडे भागिले 23 केलं तर हे गेले म्हणजे y बरोबर किती उत्तर आलंय, तर y बरोबर आपल्याला 1 उत्तर आलेलं आहे. आणि मागच्या प्रमाणे आपण काय करूयात की y बरोबर 1 ही किंमत समीकरण कुठल्यामध्ये ठेवूयात, 1 मध्ये ठेवूयात. 1 मध्ये ठेवू. बघा 1 मध्ये ठेवल्यानंतर काय होईल की x ला कुठल्या प्रकारचा सहगुणक नाहीये तर ते थोडं सोपं होईल अधिक. ठीक आहे, हे समीकरण 1 आपण लिहून काढलं. यामध्ये x अधिक 7 मी कंस काढतो y च्या ठिकाणी कारण आपल्याला y ला काय करायचं आहे, किंमत ठेवायची आहे. y ची किंमत आपण किती ठेवणार, ते 1 ठेवणार. आणि मग x अधिक 7 गुणिले 1 7 बरोबर 10 बरोबर खाली बरोबर घेतलं आणि ते आपण x लिहिला, हा 10 लिहिला, हा 7 जो आहे तो 7 इकडे आल्यानंतर काय होणार आहे, हा अधिक आहे म्हणजे इकडे वजा होणार. x बरोबर किती उत्तर येणार आहे, 7 वजा 10 वजा 7 उत्तर येणार आहे 3. म्हणजेच आपण जर उकल बघितली, उकल तर x आपण आधी लिहितो, y नंतर लिहितो
आणि x ची किंमत आली आहे 3 आणि y ची किंमत आली आहे 1. तर अशा प्रमाणे हे आपण गणित इथे सोडवलेलं आहे. तर ते आपण जाऊन चेक करू शकतो. आपण चेक करायला घेतलं तर x अधिक 7y आणि बरोबर 10. तर आपण बघूया x बरोबर किती आले आपलं 3 अधिक 7 गुणिले y बरोबर 1, त्यानंतर 3 आणि 7 गुणिले 1 7 बरोबर 10 म्हणजे 10. तर हे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू आपण सारखी आली तर आपण ते बरोबर उत्तर आलेलं आहे असं सांगू शकतो. तर सगळ्यांना हे उत्तर कळालं असेल. ठीक आहे, नसेल कळालं तर तुम्ही कमेंट करा. मी त्यांना सगळ्या कमेंटला नक्कीच रिप्लाय करेन. ठीक आहे, पुढे बघायचं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 2 त्यातला गणित क्रमांक 3. आणि गणिताचा आपल्याला जी पहिली स्टेप आहे, समीकरण एका ओळीत दिलेली असेल ती वर खाली लिहा आणि त्यांना नाव द्या किंवा नंबर द्या. तर त्याप्रमाणे 2x वजा 3y बरोबर 9 आणि 2x अधिक y बरोबर 13. याला नंबर 1 दिलं आणि याला नंबर 2 दिलं. तर याप्रमाणे आता आपल्याला पुढे करायचं आहे. जर आपण पहिल्यांदा आपल्या नंबर दिल्यानंतर आपल्याला पहिली स्टेप काय, दुसरी स्टेप काय आहे त्याच्यामध्ये, पहिली स्टेप आपली नंबर देणं, दुसरी स्टेप काय आहे तर सहगुणक चेक करणं x चे आणि y चे. जर मी x चे सहगुणक चेक करले तर 2 आणि 2, पुढचं y चे चेक करायची गरज नाही. पण तरी पण बघूयात y चं सारखं आहे का नाहीये, तर मग विचार करायची गरज नाही. आपण x च्या समीकरण x च्या सहगुणकानुसार विचार करूयात आणि गणित सोडूयात. तर दोन्ही समीकरणामध्ये x चा सहगुणक 2 आलेला आहे म्हणजे समान आहे, चिन्ह सुद्धा समान आहेत म्हणजे पुन्हा आपल्याला वजाबाकी करावी लागणार आहे. तर मग मी इथे लिहितो की समीकरण 1 व 1 मधून 2 वजा करू. बघा आता समीकरण 1 मधून 2 वजा केल्याने काय होईल. आता जर बघितलं 13 मोठे आहेत, 13 आपण वरतीच घ्यायला पाहिजे होते, ते अतिशय सोपं झालं असतं. पण मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला आता इथे सांगण्याचा प्रयत्न करतोय. बघा तर इथे 2x वजा 3y बरोबर 9 आणि 2x अधिक y बरोबर 13 आणि वजा करायचंय. तर खाली मी जागा सोडतो चिन्ह बदलण्यासाठी आणि इथे वजा इथे वजा इथे वजा, म्हणजे हे आणि हे जाणार आणि वजा वजा काय होणार तर वजाच होतात, पण वजा वजाची बेरीज होते म्हणून 4y आणि 9 वजा 13 होतात का तर नाही म्हणून वजा, आणि 13 मधून 9 वजा केले तर पुन्हा उत्तर येतं किती 4. आता हे वजा 4y बरोबर वजा 4y, यांना दोघांना वजा 4 ने भागूयात. म्हणजे हे आणि हे गेले, हे आणि हे गेले, y बरोबर किती आलं पुन्हा y बरोबर 1 आलेलं आहे. ठीक आहे, तर यानंतर आता हेच गणित जर आपण बघा, मी आता इथेच तुम्हाला डबल दुसरं सोडून दाखवतो. समजा समीकरण 1 न करता 2 मधून 1 वजा केले, वजा करून दोघांपैकी एकच तुम्हाला लिहायचंय, आम्ही तुमच्यासाठी सांगतोय. 2 लिहिलं मी, 2x अधिक y बरोबर 13 आणि 2x वजा 3y बरोबर 9. इथे वजा चिन्ह दिलं, याचं चिन्ह बदललं, याचं बदललं आणि याचंही बदललं. मग हे वजा 2x वजा 2x काय झाले गेले, हे आता अधिक अधिक आले म्हणजे 4y आणि 13 मधनं 9 गेले राहिले 4, म्हणजे 4y बरोबर 4. आता याला भागिले 4 आणि याला भागिले 4, हे 4 हे 4 गेले, हे 4 हे 4 गेले, y बरोबर किती आलं 1 आलं. y बरोबर किती आलं 1 आलं. आता हे आपल्याला कळतंय की कसंही तुम्ही सोडवा, फक्त इथे वजा चिन्ह द्यायचं राहून गेलं, इथून इकडे गेलं ना वजा चिन्ह द्यायचं राहून गेलं, इथून वजा चिन्ह द्यायचं राहून गेलं तर गणित चुकू शकतो. म्हणून काही काना हे बरं वाटेल तुम्ही हे लिहा. काही काना गणिताच्या चिन्हामध्ये चुकाच होत नाही, परफेक्शन आहे, हे लिहा, हरकत नाही. पुढे बघूयात आपण की y बरोबर 1 ही किंमत समीकरण आपण काय करूया 2 मध्ये ठेवूया, 2 मध्ये ठेवू. आता 2 मध्ये काय ठेवलं तर सगळीकडे अधिक अधिक आहेत, सोपं जाईल. तर 2x अधिक y बरोबर 13 हे आलं समीकरण नंबर 2 आणि मग 2x अधिक y बरोबर 13. मी प्रत्येक वेळी कंस आधी लिहितो मग किंमत भरतो, सगळ्यांच्या लक्षात येईल की आपल्याला ते काढायचं आहे. 2x बरोबर 13 हा 1 आला इकडे तर तो वजा होतो, 2x बरोबर 13 वजा 1 केलं तर किती येणार आहे तर उत्तर येणार आहे 12. आणि पुन्हा 2x बरोबर 12 जर असेल तर इथे भागिले 2 इथे भागिले 2 हा गेला म्हणजे राहिलं x, याने भाग दिला याला आलं 6 आणि म्हणून उत्तर येतं 6. मग आपण इथे लिहिणार उकल बरोबर x आणि y. मग x आधी लिहिणार म्हणजे x ची किंमत 6,
y नंतर y ची किंमत 1 म्हणून तो 1. आता पुन्हा त्या समीकरणामध्ये किमती टाकल्या तर तुम्ही हे चेक करू शकता की हे उत्तर बरोबर आहे काय चुकीचं आहे. तर आपण डायरेक्ट सुद्धा करू शकतो. 6 × 12 + 1 13. तुम्ही करून बघा प्रत्यक्षात, जसं मी मागच्या 2 गणितांना सांगितलेलं आहे. मला वाटतं हे गणित बऱ्यापैकी सोपं होतं, कळलं असेल. 2 गणित आधी झालेली आहेत. तर आपण पुढे जाऊया. आपले सहगुणक काय सारखे नाहीत, पण जर याला सहगुणक नाहीये तर ते सहगुणक आपल्याला सारखं करणं सोपं आहे. आणि म्हणून आपण काय करूया, समीकरण 2 ला 5 ने गुणू. आणि समीकरण 2 ला 5 ने गुणताना 5 लिहायचं आणि आतमध्ये समीकरण जे 2 आहे ते सगळं लिहून घ्यायचं. आणि मग आता गुणूया प्रत्येक पदाला. 5 ने m ला गुणलं तर 5m वजा 5 ने 6 ला गुणलं 30n बरोबर 5 7 35 आणि हे वजा. आता या समीकरणाला आपल्याला काय करायचंय, क्रमांक 3 द्यायचा आहे. आता आपण पहिल्या समीकरणाला गुणलेलं नाहीये म्हणून पहिलं समीकरण आपल्याला घ्यावं लागेल आणि तिसरं समीकरण घ्यावं लागेल. दुसरं समीकरण आपण घ्यायचं नाही, कारण आपण त्याला बदलून घेतलेलं आहे. आणि म्हणून मग समीकरण आता बघा 5m चेक केलं आपण, हे 5m आणि हे 5m, तर दोघांचे चिन्ह जे आहेत ते सारखीच आहेत, म्हणजे वजाबाकी करावं लागेल. मग वजाबाकी करताना आपल्या लक्षात येईल की 35 ऋण आहेत आणि ते धन आहेत, म्हणजे 1 मधूनच 3 करूयात. मग समीकरण 1 मधून समीकरण 3 जे आहे ते वजा करू. आणि मग याप्रमाणे जर आपण केलं तर याप्रमाणे करत असताना 5m वजा 30 यामधून करत असताना 5m वजा 3n बरोबर 19 आणि 5m वजा 30n बरोबर वजा 35 हे समीकरण 1 आहे आणि हे आहे समीकरण 3. यानंतर आपण जर वजाबाकी करतोय तर आपल्याला माहिती आहे की दोघांच्या मधोमध आपल्याला वजा चिन्ह देणं आहे. खालच्यांची सर्व आपल्याला माहिती आहे की दोघांच्या मध्ये वजा चिन्ह देणं आहे आणि खालच्या सगळ्यांची चिन्ह जे आहेत समीकरणाचे चिन्ह ते बदलण्याचे आहेत. म्हणजे याचं जे अधिक होतं ते वजा होईल, वजा अधिक होईल आणि वजा अधिक होईल. इथे 5m मधून 5m जातील कारण ते वजा झालेले परके अधिक आहेत. त्यानंतर 3n आणि 30n. बघा आता वरती वजा आहे आणि खाली 30. आता इथे 3n आणि वजा 30n जे होते ते अधिक झालेत. मग आपण काय करूयात, आता हे जे वजा आहेत ना हे खाली लिहायचे, अधिक जे आहेत ते वरती लिहूयात आणि वजा 3n खाली लिहा. आता हे सोपं होईल. 30 मधून 3 घालवणं म्हणजे 27n, म्हणजे इथे उत्तर आलंय 27n बरोबर. आता इथे पण तेच होणार आहे की 35 हे अधिक झाले आणि 19 पण अधिक आहेत. या दोघांची काय करायची, बेरीज करायची आहे. 9 × 5 = 14, 4 चला 54 आणि मग इथे उत्तर येईल 54. ठीक आहे. आता आपल्या लक्षात आलं पाहिजे की 27 आणि 54चा काहीतरी संबंध आहे. म्हणजे गणित आपण जर केलं, अंकगणित म्हणतो आपण त्याला, तर आपल्या लक्षात येईल की 27n आणि 54 आपण लिहिले तर याच्यामध्ये खाली 27 ने भागलं तर इथे 27 गेले तर n राहिलं आणि इथे 27 ने याला गुण भागलं तर उत्तर 2 येतं. मग n चं उत्तर किती आलंय 2. किती आलंय 2. मग आपण काय करूयात की n बरोबर 2 ही किंमत समीकरण आता कुठल्या मध्ये ठेवूयात, 2 मध्ये ठेवूयात. 2 मध्ये ठेवू आणि 2 मध्ये ठेवल्यानंतर समीकरण 2 लिहून घेऊयात. m वजा 6n बरोबर 7 हे आलं समीकरण 2 आणि m वजा 6n बरोबर वजा 7 इथे 2 ही किंमत इथे ठेवायची आहे. आणि मग आपल्याला बघायचं आहे की m बरोबर यांचा दोघांचा गुणाकार करता वजा येणार 12 बरोबर वजा 7. m बरोबर हे वजा 7 तसे हे जे 12 आहेत ते 12 आपण या साईडला आणल्यानंतर काय होणार आहे, हे 12 हे अधिक होतील आणि m बरोबर पुन्हा आपल्याला इथे उत्तर काढताना जर गोंधळ होऊ शकतो म्हणून 12 आधी लिहा, वजा 7 नंतर लिहा. 12 मधून 7 वजा करणं सोपं आहे, हे आपल्याला लगेच लक्षात येईल आणि उत्तर येईल आपल्याला 5. आणि म्हणून आपली जी उकल आहे ती उकल असणार आहे m आधी येतो n नंतर येतो आणि म्हणून त्याची उकल असणार आहे 5 आणि n आलंय 2. तर याप्रमाणे आपण आता हे चेक करून घेऊयात की आपली डावी बाजू उजवी बाजू बरोबर आहे का. m वजा 6n बरोबर की नाही. मग m ची किंमत किती आली आहे ते 5 आलेली आहे, वजा 6 n ची किंमत किती आली आहे ते 2 आलेली आहे.
मग हे करताना आपण 5 इथे लिहिले, वजा साइन 2 12, तर 5तून 12 वजा होतात का? तर 5तून 12 वजा होत नाही, म्हणून आपण त्याला वजा चिन्ह दिलं आणि 12तून 5 वजा केले तर उत्तर आलं 7. तर या समीकरणाचा विचार केला तर उत्तर 7 हे आलेलं आहे. म्हणजे आपण ही काढलेली उत्तर जे आहेत ती उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, तर मला वाटतं हे सगळ्यांना समजलं असावं. तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. ठीक आहे, बघूयात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. आणि प्रश्न क्रमांक 5 जो आहे आपण पुन्हा आपल्या पायऱ्यांप्रमाणे पहिली पायरी समीकरण जे आहे एकाखाली एक लिहिणं. मी ते पहिल्यांदा लिहून घेतो. x अधिक 5y बरोबर 4, समीकरण 1 आणि समीकरण 2 मी हे लिहून घेतलेले आहे. यानुसार जर बघायला गेलं तर पुन्हा आपण काय करणार, आपण पुन्हा सहगुणक तपासणार चलांचे. मग चल x आहे तर x चं सहगुणक इथे बघितलं 5, इथे 1, इथे बघितलं तर इथे 2 आणि इथे 5. जमणार नाही, समीकरण मधले सहगुणक समान करावे लागतील. सरळ सरळ आहे, याला काहीच नाहीये तर याला आपण गुणून घेऊया. म्हणजे दुसऱ्या समीकरणामध्ये x ला एकही सहगुणक नाही, मग आपण त्याला सहगुणक आणूयात म्हणजे आपलं उत्तर बरोबर करता येईल. आणि म्हणून समीकरण 2 ला 5 ने गुणू आणि 2 ला 5 ने गुणल्यानंतर आपल्या लक्षात येईल की 5 कंसामध्ये x अधिक 5y बरोबर 4 हे आहे समीकरण 2. आणि मग त्याला गुणायचंय 5 गुणे x 5x, 5 गुणे 5 25y आणि 5 गुणे 4 20 हे आलं समीकरण नंबर 3. आता आपण कोणाला गुणलंय, 2 ला गुणलंय, त्याला सध्या फक्त बाजूला ठेवा. 1 चा आणि 3 चा विचार करूयात. 3 आपल्याला मोठं दिसतंय, त्यानंतर 5x सारखं चिन्ह सारखी म्हणजे वजा करायचं. आणि मग आपण समीकरण 3 मधून इथे समीकरण जे 1 आहे ते वजा करू. आणि मग 5x अधिक 25y बरोबर 20 आणि 5x अधिक 2y बरोबर वजा 3 यांची काय करायची, वजाबाकी करायची आहे. आणि वजाबाकी करताना खालच्या जे चिन्ह आहेत, खालच्या समीकरणाच्या सगळ्या पदांची चिन्ह काय करायचे, बदलायचे आहेत. म्हणून हे वजा वजा आणि वजा असतील ते अधिक. मग 5x मधून 5x गेले, 25 मधून 2 गेले तर राहिले 23y. आणि इथे बघितलं तर 20 जे आहे ते अधिक ना, हे पण अधिक म्हणजे हे अधिक होणार. पुन्हा आपण मग 23y छेद 23 बरोबर हे 23 छेद 23 म्हणजे 23 गेले, 23 गेले, y बरोबर किती आलं 1. सोपं, प्रत्येक ठिकाणी 1 2 3 4 5 1 2 3 4 5 त्यापेक्षा आपल्याला उत्तर मिळालेली नाही. बघूया y बरोबर 1 ही किंमत समीकरण किती मध्ये ठेवायची, चला 2 मध्ये ठेवूया. 2 मध्ये ठेवू. ठीक आहे, आता समीकरण 2 काय आहे तर x अधिक 5y बरोबर 4 हे आहे समीकरण नंबर 2. आणि याला आपण x अधिक 5 कंस बरोबर 4. आता कंस का टाकलं, y ची किंमत ठेवायची होती, y होता तो y ला काढलंय, त्या ठिकाणी 1 ठेवा. x अधिक 5 गुणिले 1 5 बरोबर किती 4. आणि मग x बरोबर हे 4 5 या साईडला आले तर काय होतील, वजा होतील. तिकडे अधिक आहेत, इकडे काय होणार आहे, वजा होणार आहेत. आणि मग x बरोबर 4 मधून जर आपण 5 घालवले तर जातील का, तर नाही, म्हणून ते वजा चिन्ह द्या आणि 5 मधून 4 घालवा, उत्तर येईल 1. आणि मग आपल्या लक्षात येईल की उकल जे आहे उकल आलेली आपली x आणि y बरोबर वजा 1 आणि 1. आता हे सुद्धा आपण चेक करून बघूयात. याच समीकरणामध्ये x अधिक 5y आहेत, x ची किंमत झाली वजा 1, 5 y ची किंमत झाली 1 जी इथे काढलेली आपण. आणि मग वजा 1 अधिक 5 1 5, 5तून 1 वजा करायला म्हणजे उत्तर 4 आणि हे मिळाले आपल्याला 4. आपण हेच इथे समीकरण चेक करत असतो. उत्तर बरोबर, डावी साईड उजवी साईड बरोबर आली म्हणजे आपलं उत्तर बरोबर. ठीक आहे, थोडं घाई करत असेल कदाचित, जर घाई होत असेल तर तसं कमेंट करा, आपण पुढच्या वेळेस थोडं स्लो करण्याचा प्रयत्न करू. पण मला वाटतं हे गणित अतिशय सोपं होतं आणि आपल्याला हे जमलं असेल, समजलं असेल. ठीक आहे,
पुढचं गणित बघूया आपण. करावं लागेल 3y होईल आणि पुन्हा या 3 ने जर याला गुणायचं आहे 10च्या 3 तर छेदस्थानी 3 आलाय म्हणून 3 आणि 3 घालवायचे. हा 3 आणि हा 3 घालवायचा आणि उत्तर येईल 10 आणि मग यालाच नंबर देऊया आपण 1. आता हे जर कळत नसेल तर अजून सोपं करून सांगतो की यांचा गुणाकार 3 गुणिले 1/3x अधिक 3 गुणिले y अधिक बरोबर 3 गुणिले 10/3. हा 3 गेला तर x राहिला म्हणतो आपण x लिहिला. याला जात नाही त्यांचा गुणाकार केला आणि इथे सुद्धा हा आणि हा गेला त्यांचाही इथे 10 राहिला तो आपण केला. म्हणजे प्रत्येक पदाला 3 ने गुणायचे प्रत्येक पदाला अशा प्रकारे. ठीक आहे, अतिशय सोपं आहे, एवढं काही कठीण नाहीये. तर यानंतर आपण सेम याचं करून घेऊया की याला छेदस्थानी 4 आहे म्हणून 4 ने गुणूया. 2x अधिक 1/4y बरोबर 11/4. आता इथे पण याला गुणत असताना 2 आणि 4 चा गुणाकार होईल 8x येईल. इथे गुणत असताना 4 आणि 4 जातील फक्त y राहील. इथे गुणत असताना 4 आणि 4 जातील 11 जातील. याला समीकरण नंबर 2. आता इथे आपल्या लक्षात येईल की समीकरण 1 आणि 2 मध्ये जर बघितलं तर x सारखा नाही y सारखा नाही. तर सारखा करून घेऊयात. मग आपल्याला y सारखा करणं सोपं आहे कारण x चा सहगुणक सारखा करायला गेलो तर इथे 8 येतं 8 ने गुणावं लागेल म्हणजे इथे 8 8 आणि मोठी संख्या मिळेल. पण इथे 3 आहेत आणि इथे काहीच नाही तर इथे 3 ने गुणूयात ते आपल्याला सोपं होऊ शकतं. तर बघूयात समीकरण 2 ला 3 ने गुणू आणि म्हणून 3 गुणिले 8x अधिक y बरोबर 11. याने याला गुणलं तर 8 त्रिक 24x अधिक 3y बरोबर 33 आणि हे असेल समीकरण नंबर 3. ठीक आहे, आता आपण हे समीकरण नंबर 3 हे 2 ला आपल्याला काही नाही करायचंय, 1 चा विचार करायचा 3 चा विचार करायचा आहे. 3/3y सारखा आलाय, त्यांची चिन्ह सुद्धा सारखी आहेत, पुन्हा वजाबाकी. पण हे इकडे मोठं वाटतंय ते लहान वाटतंय म्हणून समीकरण 3 मधून 1 वजा करू आणि मग समीकरण 3 आहे 24x अधिक 3y बरोबर 33 आणि समीकरण 1 आहे x अधिक 3y बरोबर 10. वजाबाकी करायची आहे, वजा चिन्ह द्या, खालची चिन्ह बदला, साधा नियम. मग 24x वजा x तर 23x, हे वजा अधिक गेले आणि इथे x लिहितोय मी, त्यानंतर चांगला x लिहायला लागेल. x 33 वजा 10 केले पुन्हा 23. आता आपल्या लक्षात आहे की 23x बरोबर 23 म्हणजे इथे 23 ने भागा, इकडे 23 ने भागा, हे गेले x बरोबर 1. अतिशय सोपं. आता यानंतर x बरोबर 1 ही किंमत समीकरण किती मध्ये ठेवूयात तर 1 मध्ये ठेवूयात. 1 मध्ये ठेवू आणि मग x अधिक 3y बरोबर 10 x मध्ये ठेवायचंय अधिक 3y बरोबर 10. तर x ची किंमत 1 ही ठेवली, 3y बरोबर 10 हे 1 इकडे आणले ते झाले वजा 3y बरोबर 9 आणि मग 3y बरोबर जर 9 असेल तर इथे 3 ने भागा, इथे 3 ने भागा, बरोबरचं चिन्ह मध्ये देऊयात. हे 3 गेले राहिला y, या 3 1 3 3 त्रिक 9 y बरोबर 3 आणि म्हणून उकल आलेली x आणि y म्हणजे x ची किंमत किती काढली आपण 1 आणि y ची किंमत किती काढली आपण 3 आणि म्हणून 3. याप्रमाणे आपण हे उकल आलेली आहे. तेच किंमत आपण इथे ठेवू शकतो. इथे 1 आलंय, 1 अधिक 3 त्रिक 9, 9 अधिक 1 ची किंमत 10. तुम्ही ते सोडून बघू शकता, इथे जागा कमी शिल्लक आहे म्हणून मी दाखवत नाही. आणि सगळीच गणित मी चेक करून दाखवण्यापेक्षा तुम्ही चेक करा, तुमच्या लक्षात येईल की उत्तर आलेलं बरोबर आहे. हे गणित तुम्हाला समजलं असेल तर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा पुढचा प्रश्न आहे 7वा प्रश्न आणि 7व्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेल्या आपण ठरल्याप्रमाणे आपण काय करूयात समीकरणाला वर खाली लिहूयात. तर 99x अधिक 101y बरोबर 499. त्यानंतर 101x अधिक 99y बरोबर 500.
बरोबर 501. याला देऊया समीकरण 1 आणि याला देऊया समीकरण नंबर 2. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता पहिली स्टेप झाली आपली. पहिली स्टेप काय होती? समीकरणांना वर खाली लिहा, त्यांना 1 आणि 2 नंबर द्या, झालं. आता आपल्याला काय करायचं? समीकरणांचे सहगुणक चेक करण्याचे आहेत. चलांचे जे सहगुणक आहेत, समीकरणांमधील चलांचे सहगुणक जे आहेत ते चेक करायचे. इथे बघितलं आपण x ला 99 आहे आणि इकडे खाली x ला 101 आहे. दुसरीकडे बघितलं तर इथे 101 आहे, इथे 99 आहे. दोन्हीकडे सारखं नाही, आकडे पण खूप मोठे आहेत. आकडे मोठे असोत लहान असोत तो विषय पुढचा राहिला, पण आपल्याला दूरदृष्टिकोन असेल तर आपल्या लक्षात येईल की इथे 99 आले तर इथे 99 आले, इथे 101 आले तर 101 आले. म्हणजे असं जेव्हा होतं तेव्हा आपल्याला काय तर सरळ सरळ बेरीज वजाबाकी दोन्ही क्रिया करायच्या आहेत. दुसरी गोष्ट अशी की अशा प्रकारची गणित परीक्षेला 1 मार्काला विचारतात आणि विचारल्यानंतर काय होतं की x अधिक y आणि x वजा y अशा दोन्ही किमती आपल्याला काढायला सांगतात. एका वेळी जर 1 विचारलं तर 1 मार्काला येतं, कुठलंही हे असेल किंवा हे असेल 1-1 मार्काला. कधी कधी 2 मार्काला म्हणजे प्रश्न क्रमांक 2 मध्ये हेच समीकरण देऊन दोघांच्या किमती काढायला सांगितल्या जाऊ शकतात, मग ते आपल्याला 2 मार्काला येईल. परंतु जर आपल्याला सोडवा आलं आणि x आणि y च्या किमती जर काढायच्या असतील तर मात्र हे गणित आपल्याला 3 मार्काला येईल. आणि त्यावेळेस आपल्याला 3 वेगवेगळ्या म्हणजे एका मागोमाग आपल्याला पुढच्या ज्या क्रिया आहेत त्या पुढच्या क्रिया आपल्याला एका मागोमाग करायच्या आहेत. मग आपण काय करणार आहोत तर पहिल्यांदा बेरीज करायची, मग वजाबाकी करायची आणि पुन्हा बेरीज करायची, मग आपल्याला गणित येऊन जाईल. आता कसं करायचं तर पाहूया आपण. इथे आपण काय करूया, समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू. समीकरणांची बेरीज करू. आता पुढे समीकरण लिहूयात. 99x अधिक 101y बरोबर 499 आणि 101x अधिक 99y बरोबर 501 यांची बेरीज करायची आहे. आता बेरीज करताना कुठल्याही प्रकारचं चिन्ह आपल्याला बदलायची नाही, हे लक्षात घ्यायचं. आणि मग हे 99 आणि 101 यांची बेरीज केली तर आपल्याला लक्षात येतं की 200 येतं x, पुन्हा 99 आणि 101 आलं 200y. आता इथे पण सरळ सरळ हा एक इकडे घेतला की 500 आणि हे 500 1000 30 रुपये. आणि मग वरील प्रत्येक पदास 200 ने भागू, म्हणजेच 200x अधिक भागिले 200 अधिक 200y भागिले 200 बरोबर 1000 भागिले 200. आता हे लिहिणं म्हणजे काही हुशार विद्यार्थ्यांना थोडंसं असं वाटेल काय सर एकदम डीपमध्ये जात आहे, एकदम छोट्या गोष्टी, पण इथे सगळ्यांचा विचार करण्यात आलाय. ज्या विद्यार्थ्यांना थोडंसं गणित कळायला कठीण जातं त्यांना अशा प्रकारे जरा थोडंसं लवकर कळू शकेल असं माझं स्वतःचं मत आहे, म्हणून मी अशा प्रकारची गणित सोडून देतो. काही स्टेप्स गाळल्या तरी आपल्याला पुढच्या स्टेप सांगता येतात, पण मी मुद्दामून त्या स्टेप वाढवतो. आपल्या स्टेप वाढवताना काय होणार आहे तर 2-3 सेकंद 5 सेकंद आपले वाढतील. सेकंद वाढल्याचं महत्व इथे आपल्याला जर वाटत असेल वेळेचं नियोजन, पण त्यापेक्षा एखाद्या गणितामध्ये स्टेप्स कमी केल्या आणि त्या गणितामध्ये जर का आपल्याला मार्क जात असतील तर त्या एका गणितासाठी थोडा वेळ जास्त घ्या, पण ते गणित आपल्याला परिपूर्ण आणि पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणार असलं पाहिजे. या प्रकारचं आपल्याला सोडवायचं आहे. तर इथे हे 200 गेले, हे 200 गेले, तर x अधिक y बरोबर या 200 ने इथे 0 घालवा, 5 दुने 10 सॉरी 2 पंचे 10 म्हणजे x अधिक y बरोबर किती आलं 5 हे उत्तर आलं. म्हणजे जर मगाशी मी सांगितलं की x अधिक y ची किंमत काय सांगितली 1 मार्काला, तर इथे गणित संपलेलं आहे. आता आपल्याला तरी पण पुढे गणित सोडवायला सांगितले आपल्याला, म्हणून समीकरण 1 व किंवा आपण 1 व 2 असं नाही लिहत, आपण नेहमी काय करतो 2 मधून 1 वजा करू आणि 1 वजा करताना आपण बघा 101x अधिक 99y बरोबर 501 आणि 99x अधिक 101y बरोबर 499 यांची वजाबाकी करायची, चिन्ह खालची बदलवायची. पुन्हा तेच आहे, 101 मधून 99 गेले 2x आणि 99 मधून 101 जात नाही म्हणून वजा चिन्ह. कधी लक्षात ठेवा एखाद्या लहान संख्येतून मोठी संख्या वजा होते का, नाही होत, त्यावेळेस वजा चिन्ह आधी द्यायचं.
कधी पण वजा चिन्ह आधी यायचं आणि मग वजाबाकी करायची. 101 मधून 99 मग 2y बरोबर 501 मधून 499 वजा केले उत्तर 2. पुन्हा इथे वरील प्रत्येक पदास 2 ने भागू आणि म्हणून 2x भागिले 2 वजा 2y भागिले 2 बरोबर 2 भागिले 2 आणि मग आपल्या लक्षात येईल हे 2 आणि हे 2 गेले, हे 2 आणि हे 2 गेले, हे 2 आणि हे 2 गेले म्हणजे x वजा y बरोबर किती उत्तर आलं 1 आलं. म्हणजे याला आपण समीकरण नंबर 3 दिलं आणि याला आपण समीकरण नंबर 4 दिलं. हे गणित इथून एवढं सोडवायला 1 मार्काला, इथून एवढं सोडवायला 1 मार्काला, अशी 2 मार्क. आणि आता आपल्याला पूर्ण सोडवा म्हणून x आणि y ची किंमत काढायची की नाही. मग आता हे समीकरण आणि हे समीकरण म्हणजे समीकरण 3 आणि समीकरण नंबर 4 यांची बेरीज करूया. समीकरण 3 व 4 यांची बेरीज करू आणि मग x अधिक y बरोबर 5 आणि x वजा y बरोबर 1 यांची जर बेरीज करायची आहे तर 2x y गेले आणि 5 अधिक 1 6. मग 2x बरोबर 6 असेल तर याला 2 ने भागा, याला 2 ने भागा, हे गेले राहिला x, याने याला भागलं उत्तर आलं 3. अतिशय सोपं. आणि मग x बरोबर 3 ही किंमत समीकरण आपण किती मध्ये ठेवूयात, आपण 3 मध्ये ठेवूयात, 3 मध्ये ठेवू आणि म्हणून x अधिक y बरोबर 5 तर 3 अधिक y बरोबर 5 असं आपण करूयात आणि y बरोबर 5 आणि मग हे 3 इकडे आले वजा झाले आणि मग उत्तर आलं y बरोबर 2. म्हणजेच उकल जर आपल्याला काढायला सांगितली सोडवा तर x आणि y असं दिलं असेल तर x ची किंमत किती काढली आपण 3 आणि y ची किंमत काढली 2. मग यांच्यामध्ये ठेवलं तर 3 अधिक 2 बरोबर 5 आणि 3 वजा 2 बरोबर 1 अशा प्रकारचं आपण उत्तर काढलेलं आहे. हीच उत्तर आपण यामध्ये ठेवली तरी आपल्याला ते उत्तर बरोबर येणार आहे. तर अतिशय सोपं गणित आहे, पण हे गणित 1 मार्क 1 मार्क आणि मग 1 मार्क अशा वेगवेगळ्या पद्धतीने विचारलं जाऊ शकतं. तर हे लक्षात आपल्याला आलं पाहिजे. पुढचं गणित आपण बघूयात. बेरीज केल्यानंतर काय होईल की 49x वजा 57y बरोबर 172. पुन्हा लिहितो 49x वजा 57y बरोबर 172 आणि 57x वजा 49y बरोबर 252 यांची वजा बेरीज करायची आपल्याला. बेरीज करताना काय करणार, आता बेरीज करा 9 आणि 7 1606 4 1 5 आणि 5 10 म्हणजे 106. पुन्हा वजा वजा आहे तर वजाच पण बेरीज करणार पुन्हा 106y बरोबर. आता यांची बेरीज घेऊया 4 7 5 12 4 1 आणि 4 424. मग आता इथे जर आपण वरील प्रत्येक पदास 106 ने भागू, 106 ने भागू असं केलं तर मग 106x भागिले 106 वजा 106y भागिले 106 बरोबर 424 भागिले 106. 106 गेले 106 गेले तर x वजा y बरोबर. आता याने भागलं तर आपल्या लक्षात आलं पाहिजे की 100 आहेत, 100 गुणिले 4 केले 400 येतात आणि 6 गुणिले 4 केले 24 येतात म्हणजेच 4 असं उत्तर येतं. याला नंबर देऊया समीकरण नंबर 3. यानंतर आपण बघूयात की समीकरण 1 व 2 असे बेरीज करू आपण, ठीक आहे. पण 1 मधून 2 वजा करू किंवा 2 मधून 1 वजा करू. तर आपण काय करूयात 2 मधून 1 वजा करू. 2 मधून 1 वजा करत असताना 57x वजा 49y बरोबर 252 आणि 49x वजा 57y बरोबर 172
यांची वजाबाकी करायची आहे. इथे वजा होईल, इकडे अधिक येईल आणि ते वजा होईल. आता मात्र थोडंसं आपल्याला लक्षात यायला पाहिजे की 57x मधून 49 गेले तर उत्तर येतं 8x आणि 49 मधून सॉरी हे आता हे उलट आहे बघा. इथे 49 वजा आहेत आणि अधिक 57 आहेत. पुन्हा हे 57 वरती घ्यावे लागणार आहे कारण ते अधिक आहेत आणि मग आपल्याला अधिक मग वजा करायचे असेल तर पुन्हा 8च येणार आहेत म्हणजे इथे अधिक 8y होतील. ठीक आहे बरोबर. आता 252 वजा 172 करायचे आहेत. दोनातून दोन गेले 0, 15तून 7 गेले राहिले 8 आणि इकडे हे जाणार म्हणजे इथे उत्तर येईल 80. आणि पुन्हा आपण वरील प्रत्येक पदास 8 ने भागू. मग 8x भागिले 8 अधिक 8y भागिले 8 बरोबर 80 भागिले 8. अशा प्रकारचं केलं. 8 गेले 8 गेले x अधिक y बरोबर याने याला भागलं तर उत्तर 10 येतं आणि म्हणून उत्तर येईल 10. याला आपलं समीकरण नंबर 4. अति सोपं आहे, एवढं काही घाबरायची गरज नाहीये. जेव्हा चिन्ह बदल काही पण येऊन पहिल्यांदा बेरीज केली तर कदाचित x अधिक y येऊ शकतं किंवा x वजा y येऊ शकतं आणि दुसऱ्यांदा जर आपण वजाबाकी केली तर तिथे x अधिक y किंवा x वजा y येतं. पण इथे अधिक आलं तर इकडे वजा येणार आणि इकडे वजा आलं तर इकडे अधिक येणार हे नक्कीच आहे. आणि मग आपण बघूया की समीकरण 3 व 4 यांची बेरीज करू आणि म्हणून x अधिक y बरोबर 10 आणि x वजा y बरोबर 4 यांची बेरीज करू. कुठल्याही वरती लिहा कुठले खाली लिहा. x आणि x 2x होतात. y अधिक वजा आहेत म्हणून ते जातील आणि यांची दोघांची बेरीज किती येईल 14. मग 2x बरोबर जर 14 आले तर यांना आपण याला 2 ने भागूयात याला 2 ने भागूयात. हे 2 गेले तर राहिले x. याने याला भागलं तर 7 म्हणजे x ची किंमत किती आली 7. हीच किंमत आपल्याला एका समीकरणामध्ये ठेवायची आहे. मग x बरोबर 7 ही किंमत समीकरण 4 मध्ये ठेवू. आता 4 मध्येच का तर ते सगळे अधिक आहेत ना आणि अधिक आला की आपला गोंधळ होत नाही. मग x अधिक y बरोबर जर 10 आहे तर इथे 7 अधिक y बरोबर 10. मग y बरोबर 10 हे 7 जर इकडे आले तर ते होतात वजा. मग 7 बरोबर किती उत्तर आलं तर 3 आणि म्हणून उकल बरोबर आपल्याला काय x ची किंमत किती आली 7 आणि y ची किंमत किती आली 3 ही आली आपली. सॉरी आपण उकल लिहिताना x y लिहायचं विसरून गेलो मी. इथे 7 आणि 3 अशा प्रकारची आपल्याला उत्तर काढायची आहेत. इथे बरोबर चिन्ह यायला पाहिजे. ठीक आहे तर थोडा तिकडे टेबल जो आहे तो मला काढावा लागेल. मला वाटतं थोडंसं लिहायला त्रास होतोय. हरकत नाही असू द्या. परंतु याप्रमाणे आपण इथे बघितलेलं आहे की जेव्हा सहगुणक इंटरचेंज असतात तेव्हा पहिल्यांदा आपल्याला बेरीज करावी लागते, नंतर आपल्याला वजाबाकी करावी लागते, मग आपल्याला x अधिक y आणि x वजा y मिळवावा लागतो. ते मिळवल्यानंतर त्यांची आपल्याला बेरीज करावी लागते आणि मग आपल्याला ते उत्तर मिळत असतं. तर अशा प्रकारे हे समजलं असेल अशी अपेक्षा करतो. मी जेव्हा थोडंसं बाजूला होतो त्यावेळेस तुम्ही स्क्रीनशॉट हा घेऊन आणि मग ते गणित लिहून काढा. जर थोडंसं फास्ट होत असेल तर खरंच मला कळवा की हे फास्ट होते सर, मग आपण ते थांबूयात. मी थोडंसं सावकाश घेण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ खूप लेंदी होऊ नये तर हा जास्त गणित आहेत, गणित मोठी आहेत, व्हिडिओ मोठा होऊ शकतो. तो मोठा होऊ नयेत म्हणून मी थोडासा प्रयत्न असतो की थोडं घाईत घेण्याचा आणि तुम्ही पुन्हा रिवाइंड करून ते पाहू शकता. त्यामुळे एवढा विशेष येईल असं मला वाटत नाही, पण तरी पण तुम्ही मला कळवा, कमेंट टाका, मी त्याच्यावर रिप्लाय नक्कीच देणार. तर इथे पुढचं बघूयात. इथे आपण इयत्ता 10वीचं जे काय पहिलं प्रकरण आहे त्या पहिल्या प्रकरणाचा जे काही सराव संच 1.1 जो आहे तो 1.1 आपण इथे पाहिलेला आहे. पूर्णच्या पूर्ण आपण 8 गणितं आहेत ती 8 गणितं पाहिलेली आहेत. अपेक्षा करतो ही सगळी गणितं तुम्हाला समजली असतील. काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका, मी तुमच्या कमेंट्सचा रिप्लाय नक्कीच देईन. आज सध्या आपण इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आपला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि जे विद्यार्थी तुमचे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना तुम्हाला वाटत असेल की त्यांनाही सुद्धा हा हे कळालं पाहिजे तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. सध्या इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा सराव संच घेऊन.
तो बस थांबूयात. नमस्कार.